सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ध्वजस्तंभावर चढून एका तरुणाने 1.5 तास बघ्यांना थरार दिला. सासपडे येथील भरत यादव नावाच्या तरुणाने घरगुती आणि इतर कारणांमुळे हे शोले स्टाईल आंदोलन केले, ज्यामुळे शहरात खळबळ उडाली. राष्ट्रीय प्रतीक असलेल्या ध्वजखांबावर चढल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तात्काळ कारवाई केली. आपत्ती व्यवस्थापन समितीचे देविदास ताम्हाणे, उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्यासह अधिकाऱ्यांनी विनंती करून खाली उतरण्याचा प्रयत्न केला. पोलीस संयम राखून प्रतीक्षा करत होते. शेवटी हात थकल्याने आणि अश्रू अनावर झाल्याने त्याने आपली व्यथा मांडली आणि खाली उतरला. उतरताना न्याय मिळालाच पाहिजे असा जयघोष झाला. या घटनानंतर एका यूट्यूब चॅनेलच्या पत्रकाराने भरत यादव यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण उपजिल्हाधिकारी पाटील यांनी त्यांना हुसकावून दिले. नंतर पाटील यांनी तरुणाला आपल्या दालनात घेऊन न्यायासाठी बोलावले. हा प्रकार सामान्य नागरिकांच्या समस्या कशा व्यक्त होतात हे दर्शवतो. प्रशासनाने आता त्याच्या तक्रारीची दखल घ्यावी अशी अपेक्षा आहे. संविधान न्यूज, सातारा.